नमस्कार सख्यांनो. तर मी आहे तुमच्या सगळ्यांची मैत्रीण विशाखा आणि मला असं वाटतं आणि माझी खात्री आहे की तुम्ही सगळ्याजणी खरंच खूप आनंदात हॅप्पी तुमच्या दिवसाची सुरुवात जी आहे पॉझिटिव्हरित्या करत असणार याची मला गॅरंटी आहे आणि तशी तुम्ही करायलाही हवी. अनिकेतच्या आई म्हणजे आमच्या आई म्हणजे सासूबाई इतक्या दिवस होत्या इकडे, आता त्या गावी गेल्या. गावी गेल्यापासून एक असं मन आणि सगळं असं खाली खाली वाटतंय, कारण त्या असताना त्या घरात असायच्या, दिसायच्या, नाही म्हटलं तरी सोबत चहा पाणी व्हायचं, सगळ्या गोष्टी. पण एखादी जरी व्यक्ती घरात नसेल तर तिची उणीव आपल्याला भासते नक्कीच. तर त्या गेल्याच्या नंतर मग सियालासुद्धा शाळेला सुट्टी लागली होती, तर तिचंसुद्धा सुरू होतं की आई मला गावाला जायचं. मग सियाचीसुद्धा जाण्याची तयारी जोरदार सुरू झाली. कसं असतं ना, मुलांना लहानपणी म्हणजे जसं आपलंच बालपण तुम्ही आठवा, किती आपल्याला ओढ असते आपल्या आजोळी जाण्याची, तर तसंच सियालासुद्धा तिच्या आजोळी जाण्याची इतकी ओढ झाली. म्हणजे ती मी तुम्हाला सांगूच शकत नाही की ती किती एक्सायटेड होती, उड्या मारत होती. तिला त्या जायच्या विचारांनी सुद्धा तिला इतकं छान वाटत होतं, ती इतकी एक्साइट होत होती. बॅग कधी भरायची, आई मला बॅग आणायची. मग तिच्यासाठी मी बॅग घेऊन आली. ट्रॉली बॅग आणायची होती मला ॲक्च्युली, पण ती जशी पाहिजे तशी भेटली नाही, तर मी तिला साधीच एक ट्रॉली बॅग आणली. कसे मुलांना त्यांची गोष्ट असली की ते थोडेसे इंडिपेंडंट होतात आणि त्यांनाही पाहिजेत त्यांच्या स्वतःच्या गोष्टी, कारण त्यांचं आपलं असणं त्यांना खूप महत्त्वाचं असतं आणि लहानपणापासूनच ते शिकतात. त्याच्यामुळे मी तिला तिची बॅग आणली आणि तिची गावाला जाण्याची तयारी मी सुरू केली. आता मी पुढे व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दाखवेलच, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ते झालं. मग येताना भाज्या वगैरे घेतल्या, कारण आता उद्यापासून परत शेड्यूल सुरू होईल. सकाळी स्वयंपाक करून वगैरे ऑफिसला जावं लागेल, तर भरपूर मी भाज्या घेतल्या. आंबे पण घेऊन आलो आम्ही, थोडेसे आंब्याचा रस वगैरे करता येईल म्हणून. आणि आता घरी आल्यावर मी भाज्या फ्रीजमध्ये लावल्या, सगळ्या व्यवस्थित लावल्या. तर मला काही आवळे सापडले फ्रीजमध्ये, पण ते थोडेसे खराब झाले होते, पण म्हणजे 5-6 आवळे तसे पाहायला गेलं तर. पण फेकून द्यायची तर इच्छा आपल्या महिलांना होत नाही, त्याच्यामुळं पण फेकून तर द्यायची इच्छा होत नाही मला, कारण मग ह्याचा मी काय करते, याला कट करते आणि उन्हात वाळून ठेवते. वाळले की त्याची पावडर करते मस्त मेहंदीत वगैरे टाकण्यासाठी, केसांना लावायच्या मेहंदीत टाकण्यासाठी होऊन जाईल. अशा प्रकारे मी आवळ्याचे बारीक बारीक तुकडे केले आहेत आणि आता मी ते उन्हामध्ये वाळवणार आहे. आणि सध्या उन्हाळा पण कडाक्याचा सुरू आहे, त्याच्यामुळे मस्त वाळतील. ते झालं की मी मस्त सियाच्या सगळे कपडे गोळा केले, धुतले आणि सगळ्या कपड्यांना सुंदर इस्त्री केली. आणि तिचे कपडे तिच्याकडूनच तिलाच सांगितलं, तुझे कपडे थोडे थोडे तू बॅगमध्ये भरून ठेव. तर तिने कपडे तिचे बॅगमध्ये भरले. तिचा ब्रश, तिची पेस्ट, तिच्या सगळ्या गोष्टी, तिचं वॉश बॅग ज्याच्यामध्ये पावडर, गंध, टिकली सगळं तिने व्यवस्थित बॅगमध्ये ठेवलं आणि तिने तिची बॅग रेडी केली. आणि फायनली तो जो दिवस होता तिच्या गावी जाण्याचा, तिच्या आजोळी, तो दिवस उगवला. मुलगी एवढी खुश होती आणि इतकी एक्सायटेड होती जाण्यासाठी. निघाली लुटू तिच्या बाबांसोबत. तिचे बाबा तिच्या आजोळी सोडवणार आहेत आणि ते पुन्हा वापस येणार आहेत. तर 2 दिवस मी एकटीच होते इकडे, त्याच्यामुळं मला तर इतकं वाईट वाटत होतं. 2 जणही चालले होते. खूप दिवसानंतर मी सियाला असं सोडून राहणार होते खरं तर. पिल्लू नाही रडणार. बाय राजा. बाय शोना. मुली जेव्हा घरात असतात ना, तेव्हा प्रत्येक घरातला कोपरा हा जिवंत असतो. जरी घरात पसारा असला त्यांच्या खेळण्यांचा, तरी त्या पसाऱ्यामध्ये सुद्धा खूप गोडी असते. आता मला माहीत नाही सिया जेव्हा जाईल तेव्हा मला तिची किती आठवण येईल. अशा प्रकारे सिया पोहोचली सकाळी मामाच्या गावाला, तिच्या आजोळी. तर तिच्या आजीनी आणि तिच्या बहिणींनी मस्त असं स्वागत केलं तिचं. सिया खूप दिवसाची वाट पाहत होती समर वेकेशनला कडायला येण्यासाठी. फायनली आली आहे. रांगोळी बघ, रांगोळी तुझ्यासाठी काढली. रांगोळी काढली, बघ. बघितलं ना. पुढे बाहेर आहे, थोडं बाहेर तिकडे बघ. थँक्यू इशिता.
आजोळ म्हणजे आपल्या भावंडांची भेट करून देणारी जी इकडे बघ अशी इशिता. जागा जी आपल्या मनाला इतकं सुख देऊन जाते खुश का? की आपण लहानपणी हे अनुभवलं असेल. त्यामुळे यावर जास्त बोलण्याची मला खरं गरज वाटत नाही. पण ते जे सुख असतं इतकं सुंदर असतं, इतकं छान वाटतं आपल्या बहीण भावंडांना भेटणं, आणि तेही आजोळामध्ये. गावी पोहोचल्या नाहीत मॅडम, लगेच त्यांचे खेळ सुद्धा सुरू झाले. प्रत्येकाच्या लहानपणी आपण अनुभवलेली गोष्ट म्हणजे ही कूलरच्या समोर जाऊन फू करणं, ओरडणं आणि आपलाच आवाज वेगळ्या पद्धतीने ऐकून घेऊन मज्जा घेणं. आमच्या गावाची यात्रा होती, त्यामुळे सियाला खरं तर जायची इतकी ओढ होती. रोज नाना नानीसोबत यात्रेत जाऊन मस्त धम्माल करण्याची मज्जा या दोघींनी मस्त केली. आणि ज्याची गावी कमी होती तो म्हणजे मामा. मामा कधी येणार गावी, मामाची ओढ, मामा येताना नक्कीच काहीतरी घेऊन येणार, गिफ्ट, आणि मामाचं केलेलं ते स्वागत. मुली अक्षरशः मामाची इतकी वाट बघत होत्या, कारण मामांनी दिलेलं गिफ्ट यापेक्षा मामा गावावरून नक्कीच काहीतरी आणेल हे त्यांना ठामपणे माहीत होतं. आणि मामांचं मस्त असं त्यांनी वेलकम केलं. मग मामांनी आल्या आल्या त्या दोघींना असं गिफ्ट दिलं, सियाचा मामा आणि इशिताचे बाबा. डोळे झाक. मॅजिक मॅजिक मॅजिक. ते माझं आहे. बरं ते इथं तुला हे सियाचं झालं मॅजिक. आता मॅजिक मॅजिक इशिता पण अजून मॅजिक आहे. मॅजिक डोळे झाक. असं असं मॅजिक मॅजिक. आता पद तू पद आहे ना. थँक्यू बाबा. अरे थँक्यू बाबा. Don't sing, boy. छान वाटतं. अनिकेत सियाला गावी सोडवायला गेले होते, त्यामुळे मी घरी एकटीच होते. तर काय करणार काय ना, म्हणून मी घरी बसल्या बसल्या, माझ्याकडे लॉन्ड्री बॅग्स होते ॲक्च्युली, पण त्या खराब झाल्या. तर मी मग घरी बसल्या बसल्या आपले जे कार्टन बॉक्स असतात त्यालाच साईडनी आपला पीस लावून छान असं त्याला शिवून त्याचे 2 लॉन्ड्री बॅग बनवल्या. कारण माझ्या बेडरूममध्ये मला लॉन्ड्री बॅगची गरज होती, आणि बाथरूममध्ये सुद्धा, आणि बाथरूमच्या बाहेरसुद्धा मला लॉन्ड्री बॅगची गरज होती. अशा 2 लॉन्ड्री बॅग्स मला हव्या होत्या. कारण आपण काय करतो, एक तर बाथरूममधून आल्याच्या नंतर किंवा बाथरूममध्ये जाताना जे कपडे असतात ते इकडे तिकडे टाकले जातात, किंवा बेडरूममध्ये सुद्धा कपडे चेंज केल्यावर जे धुईचे कपडे आहेत ते लॉन्ड्री बॅगमध्ये टाकण्यासाठी आपल्या ॲटलिस्ट घरामध्ये 2 तरी लॉन्ड्री बॅग्स असाव्या. त्याच्यामुळे मी घरच्या घरीच लॉन्ड्री बॅग्स बनवल्या, आणि खूप सुंदर झाल्या त्या. म्हणजे मी ते शिवल्या आधी, आणि नंतर मला ते माझं शिवून माझं बोट दुखायला लागलं. त्याच्यानंतर मग मी काय केलं, स्टेपलरच्या पिनाने माझ्या दोन्ही लॉन्ड्री बॅग्स तयार झाल्या. माझ्या तरी मते असं टाकाऊपासून टिकाऊ जर करून तुम्ही पैसे वाचवले, हे तर तुमच्यासाठी कधीही बेस्ट असेल. आता कसं झालं, प्रत्येकाला आता हे सोयीस्कर झालं. जरी मी ऑफिसला असेल तरी घरातली बाकीची मंडळीसुद्धा हे जे लॉन्ड्री बॅग आहे, इकडे तिकडे कपडे टाकण्यापेक्षा लॉन्ड्री बॅगमध्येच सगळेजण कपडे टाकतील. त्यामुळं काय होईल, घरातला पसारासुद्धा माझ्या कमी होईल आणि मला काम कमी पुरतील. त्यामुळे मला जास्त वेळ घरात असं बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही. त्यामुळे मी इकडे एक लॉन्ड्री बॅग ठेवली आणि बाथरूमच्या जवळ एक लॉन्ड्री बॅग ठेवली. मैत्रिणींनो, त्यानंतर असंच काम करताना माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण अंडे सेपरेटली उकडण्यापेक्षा जेव्हा मी भातवरणाचा डब्बे लावत होते त्यामध्ये जर आपण अंडं जर टाकलं तर ते उकडून निघेल का, म्हणून मी त्यामध्ये अंडं टाकून पाहिलं. 2च अंडे टाकून पाहिले एका डब्यामध्ये सेपरेट, ज्यामध्ये पाणी टाकलं आणि अंडे उकडायला ठेवले. ते अंडे इतके सुंदर उकडले गेले, छान उकडले गेले. थोडेसे जास्त उकडले गेले माझ्या मते, कारण मी थोड्याशा चुकून जास्त शिट्ट्या घेतल्या. पण जर भातवरणाचा डब्बा लावला आणि डब्यामध्ये जर तुम्ही अंडे स्वच्छ धुवून त्याला जर डब्यात पाणी टाकून तुम्ही मीठसुद्धा टाकू शकतात. पण मी एक टीप देऊ इच्छिते, इथं माझं करायचं राहून गेलं. जर तुम्ही अंडे उकडताना त्या डब्यात पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर त्याला झाकण लावलं तर बाकीच्या अन्नपदार्थाला त्याचा वास येणार नाही. हे तुम्ही नक्की करा. म्हणजे भातवरणाला माझ्या वास आला असं नाही आहे, मी अजून टेस्ट करून पाहिलं नाही आहे, पण नाही आलेला तसा. पण ही एक एक्स्ट्रा टिपसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, ज्यामुळे आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल. त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. आणि जर तुम्हाला ही टीप आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आणि माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मला नक्कीच तुमची मैत्रीण होऊन जायला खरंच खूप आवडेल. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, नव्या माहितीसोबत, नव्या एक्साइटमेंटसोबत आणि काहीतरी नवीन करण्याच्या
उत्साहासोबत. पण त्याआधी सांगू इच्छिते, मी अंड्याचे छान असे सगळे कवर काढून घेतले आणि अंड्यांचा अंडे असे एकदम छान सॉफ्ट होते, असे खूप कडक झाले वगैरे असं नाही, किंवा आतून कच्चे राहिले असंही नाही. अंड्याला वाससुद्धा असा काही खराब वगैरे नव्हता, चांगला वास होता अंड्यांचा, खराब वास मला कधी जाणवला नाही. त्यामुळे नक्की ती फॉलो करून बघा. मैत्रिणींनो, परत भेटूया अशा छानशा नव्या माहितीसोबत सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह राहा. सी यू.